दत्त दत्त गुरुदेव दत्त श्री दत्त दत्त गुरुदत्त दत्त दत्त दिगंबरा गुरुदेव दत्त श्री दत्त दत्त श्रीपादवल्लभ गुरुदत्त दिगंबरा कृपा तुझी माझ्यावरी श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 दत्त श्री दत्त दत्त गुरुदत्त नसे कशाची कमी तुझ्या दरबारी नसे कशाची कमी तुझ्या दरबारी दिगंबरा दिगंबरा अवतारी ओंजळ भरही पुण्याईने आल तुझी आधारी नसे श्री संत कशाची कमी रामकाका केराळकर दरबारी महाराज आपल्यावर ही संत कृपाच आहे. म्हणून माऊली म्हणतात की संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. आपले विचार आचार हे सद्गुरु कृपेत आणि गुरु कृपेत चौकटीत असतील तर ही संत संगत आपल्याला लाभते आणि त्या दृष्टीने मी म्हटलेलं आहे की आपण खरोखर त्या दृष्टीने भाग्यवान आहोत. या ठिकाणी दीप प्रज्वलन आणि महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनानंतर मी श्री मंगेश निकम यांना विनंती करतो की त्यांनी अवधूत स्वामी महाराज यांचं या ठिकाणी स्वागत करावं. श्री मंगेश निकम. कशाची कमी तुझ्या दरबारी नसे कशाची कमी तुझ्या दरबारी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. यानंतर श्री सतीजी शेंडे सर यांना विनंती करतो की त्यांनी परमहंस परिव्राजकाचार्य परमपूज्य प्रेमनाथजी महाराज यांच्या ठिकाणी स्वागत करावं. श्री सतीजी शेंडे सर. कसली चिंता स्वामी असता सदैव राहो हे अवधूत जी भक्ती मंडळी निबंधित मान्यवर आहेत सगळं समोर आल्या तुझ्या खाली आहेत. कशाची कमी तुझ्या दरबारी नसे कशाची कमी तुझ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री अमोलजी डांगे श्री अमोलजी डांगे यांना विनंती करतो की त्यांनी यांचं या ठिकाणी दत्त उपासना मंडळाच्या वतीने स्वागत करावं. तुझ्या दरबारी नसे कशाची कमी तुझ्या दरबारी दत्त दत्त गुरुदेव दत्त श्री दत्त दत्त गुरुदत्त दत्त दत्त गुरुदेव दत्त श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कुलकर्णी ह्या आमच्या गुरुमाता कोंडोलीकर काकू यांच्या ठिकाणी स्वागत करतील. पल्लवीताई कुलकर्णी. आमच्या दत्त उपासना मंडळाच्या दादांच्या मार्गदर्शनात दत्त उपासना मंडळ स्थापन झाल्यानंतर खऱ्या अर्थानं हे दत्त उपासना मंडळ मी तर असं म्हणेल की जिवंत ठेवण्याचं काम ज्या परमपूज्य आईंनी केलं त्यांचं या ठिकाणी दत्त उपासना मंडळाच्या वतीने तो पल्लवीताई आपण आपली उपासना म्हणजे त्रिपदी आणि एकदा घोरात कष्ट या ठिकाणी घेऊ. खर तर हा परमहंस परिव्राजकाचार्य शंकर भारती स्वामी महाराज यांचा पूर्व इतिहास मला किंवा त्यांचं कार्य हे शब्दात पकडण्यासारखं नाहीच आहे. परंतु ही जी पीपीटीव्ही आता तयार केलेली आहे किंवा आम्ही जे या ठिकाणून बोलतोय हे त्यांचीच कृपा आहे. त्यांच्याच कृपेने बोलतोय, त्यांच्याच कृपेने पीपीटी सुद्धा या ठिकाणी तयार झालेली आहे. आणि हे सर्व
परमहंस परिव्राजकाचार्य शंकर भारती स्वामी महाराज जे काही आमचे सुदाम्याचे पोहे असतील ते गोळ करून घेतील असे मी प्रथमतच याचना स्वामी चरणी करतो. दत्त उपासना मंडळ आणि त्याची जी नित्य उपासना आणि पूर्वाश्रमीचे आमचे दादा आमच्या दादांच्या मार्गदर्शनात झालेले दत्त उपासना मंडळाचे हे विविध उपक्रम आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेले परमपूज्य अवधूत स्वामी महाराज, परमपूज्य प्रवीणनाथ महाराज, श्री गायगाव ठिकाणी आम्ही एक शिबिर घेतलं होतं 3 दिवसीय. त्या 3 दिवसीय शिबिरातील हे विविध उपक्रम योगा प्राणायाम यासोबतच विविध सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवले होते. वृक्ष लागवड, मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दादांचं पाद्यपूजन व सत्कार, नाशिक येथील भवनाथ महाराज नर्मदा परिक्रमातील हे क्षणचित्र, दत्तयाग, दत्त उपासना मंडळाच्या माध्यमातून अनेक दत्तयाग या ठिकाणी झालेले आहेत. यामध्ये अनेक संतांचं मार्गदर्शन दर्शन आम्हाला या निमित्ताने लाभलेलं आहे. दत्तोपासना मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या जवळजवळ 6 ते 7 दत्तयाग या ठिकाणी घेण्यात आले होते. त्यापूर्वी सर्वप्रथम आम्ही एक कारंजा या ठिकाणी गणेश याग घेतला होता. त्याच्या आधी सुद्धा आम्ही एक खास या ठिकाणी हे गेल्या 3, 4, 5 आणि 6 जूनला जो दादांचा संन्यास दीक्षा समारंभ किंवा संन्यास विधी संपन्न झाला त्याची क्षणचित्रे या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. आपण बहुतेक लोक गेल्या वर्षी श्री क्षेत्र नृसिंहवाडी या ठिकाणी या सर्व मंगलमय प्रसंगाचे आपण साक्षीदार आहोत. दत्तयाग आता 1-2-3 महिन्याआधी या ठिकाणी अकोला संपन्न झाला होता. असे अनेक धार्मिक सामाजिक असे उपक्रम स्वामींच्या मार्गदर्शनात स्वामींच्या सूचनेवरून दत्तोपासना मंडळ राबवत असतात. संन्यास दीक्षा समारंभाच्या नंतर प्रथम आगमन अकोल्यामध्ये झालं. त्यावेळेस दत्तोपासना मंडळाच्या वतीने व अकोल्यातील मान्यवर भक्त मंडळी जी आहे त्यांच्या वतीने एक शोभायात्रा या ठिकाणी काढण्यात आली होती. त्यामध्ये अनेक संघटनेनी सामाजिक संघटनेने यामध्ये सहकार्य केलं होतं. त्यामध्ये कुलकर्णी साहेब आहेत, राजूजी टाकळकर आहेत, दीपकजी माई आहेत, अजयजी जोशी, पंकज साबळे, मंगेशजी काळे, राजेशजी ताळे, अनेक असे म्हणजे नावं घेतले तर अनेकांची नावं सुटतील. यांनी त्यावेळेस भरपूर आम्हाला सहकार्य केलं आणि हे दत्त उपासना मंडळाच्या वतीने शंकराचार्यांच्या उपस्थितीत जी शोभायात्रा या ठिकाणी काढण्यात आली होती त्यामध्ये सहकार्य केलं. अकोल्याचे माजी उपमहापौर निखिलेश दादा दिवेकर यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या दत्त उपासना मंडळातर्फे आपला होणारा सत्कार या ठिकाणी आपण स्वीकारावा. निखिलेश दादा दिवेकर.
दुसरा सत्कार स्वीकारण्याकरता निमंत्रित करतो. सर्वसामान्य आमच्याच सारखं जीवन आम्ही जगत होतो, काही वेगळं जीवन नव्हतं. त्याच मस्त्या, तसेच आंदोलनं, तसंच चिडणं, तसंच बोलणं. पण या बरोबरीने आम्ही त्यांना एका गोष्टीसाठी चिडवत होतो, कारण हे एवढं सगळं तारुण्यात असणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या सर्वांच्या असतात त्या सगळ्यांच्या होत्याच. पण एक आणखीन होतं, सकाळी 3 वाजता उठून औदुंबराच्या झाडाखाली बसायचे. आम्ही चिडवत होतो, काय लावलं रे. तरीही ते उपासना करत, ते त्यांचं भक्ती करत होते कर्मठ. विद्यार्थी परिषदेच्या बैठकीला आम्ही इथे राजू टाकळकर आहेत, दीपक माई आहेत, आम्ही सगळे सोबत होतो काम करणार. पण खाडकन कोण बोलेल तर नितीनदादाच बोलतील पटकन, असं होतं. समीर गडकरी आहे तिथे, सोबत आम्ही सगळ्यांनी काम केलं. असे दादा अनेक जणांची काय प्रेरणा घेतली. विद्यार्थी परिषदमध्ये संघाचं काम, समर्थ सायम शाखेमध्ये आम्ही सोबत स्वयंसेवक होतो. त्यानंतर मग लिखाणाची आवड होती, पत्रकारितेची आवड होती, पत्रकारिता केली. लोकमतला सहसंपादक होते. काय प्रेरणा झाली माहीत नाही. वाडीला गेलेत, वाडीला तपश्चर्या केली, तब्बल 12 वर्ष तपश्चर्या केली. या तपश्चर्येनंतर परत अकोला परत आलेत, दत्त उपासना मंडळ स्थापन केलं. त्यातनं आम्ही सगळेजण एकत्र आलो. त्यातले कार्यक्रम अनेक फोटो पाहताना मागचा संन्यास दीक्षा समारंभ सगळ्यांना आठवला असेल, वाडीला झालेला. ते तिथे उपस्थित होते, जे उपस्थित नव्हते त्यांना माहीत पडला. असं हे झालं. याला वर्ष पूर्ण झाले. योगायोगाने हे इथे अकोल्यात येणार होते. मग आमच्या सगळ्यांच्या मनात आलं की अनायसे येत आहेत तर आपण सगळेजण एकत्रीकरण करूया. आणि अनायसे वर्षपूर्ती होते आहे म्हणून हा कार्यक्रम ठरवला गेला. आपला सगळ्यांना विनंती आहे की म्हणजे खरं म्हणजे रवींद्रनाथ महाराज त्यांच्या आणि सगळ्यांच्या ह्याच्यात सांगतीलच, संन्यास म्हणजे काय, किती कडक व्रत त्यांनी स्वीकारलं आहे. सर्वसंग परित्याग म्हणजे काय, आणि किती म्हणजे आमच्या सोबत पासून इतका लांबचा प्रवास इतक्या कमी वेळात कसा काय, याची प्रेरणा आमच्या जीवनाला मिळो. या सगळ्यांना शुभकामना करतो. मंचाशील सगळ्या संतांना नमस्कार करतो आणि माझं बोलणं संपवतो. कुठलंही व्रत स्वीकारणं ही किती कठीण असते. आता ते परमपूज्य प्रवीणनाथ महाराज आणि अवधूत स्वामी महाराज आपल्याला त्यांच्या मार्गदर्शन बोलतीलच. मी या ठिकाणी श्री मंगेश निकम यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी श्री 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 रेणुका माता संस्थानचे परमपूज्य प्रवीणनाथ महाराज यांचा आपण या ठिकाणी परिचय करून द्यावा. श्री मंगेश निकम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आप लोगों ने सूरज को दिया दिखाने वाली बात तो सुनी होगी. वैसे ही है आज कुछ मेरा सत्य श्री साई आदित्य आचार्य श्री प्रवीणनाथ महाराज का परिचय आपको देना. आचार्य जी के सरल व्यक्तित्व के पीछे छुपा हुआ उनका प्रगाढ़ व्यक्तिमत्व वंदनीय इसीलिए भी है क्योंकि मात्र आध्यात्मिक क्षमता के लिए पूजित होने वाले साधक तो बहुत हैं, लेकिन उस क्षमता का प्रयोग जन कल्याण हेतु करने वाली ऐसी मंचासीन विभूतियाँ बहुत ही कम हैं, जिनमें आचार्य श्री भी एक है. आपने योग क्षेत्र में न केवल कई उपाधियाँ जैसे योग विशारद, योग प्रावीण्य आदि प्राप्ति की अपूति, श्रीनाथ त्रिशक्ति महाविद्या, सिद्ध योग द्वारा कई साधकों व सामान्य जनवृद्ध का भला विभिन्न योग शिविरों में दौरा किया गया है. योग्याभ्यानंद सद्गुरु समर्थ श्री माधवनाथ महाराज
के कृपा पात्र एवं सद्गुरु समर्थ श्री सत्यनाथ महाराज के सत्य शिष्य आचार्य श्री प्रवीणनाथ महाराज संस्कृत एवं मराठी विषय में एमए की उपाधि से विभूषित है। इसीलिए अपने वक्तृत्व भाषण द्वारा कई युवाओं का मार्गदर्शन भी करते हैं। वर्तमान में आप श्री श्री रेणुका माता स्थान इंदौर के संरक्षक हैं और माँ रेणुका की कृपा शक्ति से भक्तों व साधकों का मार्गदर्शन एवं कल्याण करने हेतु सतत प्रयासरत रहते हैं और इसी सेवा कार्य को विभूषित करते हुए श्री साई बाबा मंदिर संस्थान शिरडी ने गत वर्ष 2018 में सत्य श्री साई आदित्य यह उपाधि प्रदान की है। आप जैसी महान विभूति को अपने मध्य पाकर हम अपने आप को गौरवान्वित महसूस करते हैं एवं सादर नमस्कार करके आपका स्वागत करते हैं। प्रवीणनाथ महाराज हे अविभाज्य अंग आहे, कारण प्रत्येक उपक्रम दत्तोपासना मंडळाचा हा महाराजांच्या मार्गदर्शनात होत असतो। त्याचप्रमाणे संतपीठावर दुसरे संत अवधूत स्वामी महाराज यांचा परिचय करून देण्याकरता मी पल्लवीताई यांना निमंत्रित करतो। पल्लवीताई, परम पवित्र व्यासपीठाला वंदन करते। इथे गुरुमाता ज्या काकू कोंडोलीकर त्यांना पण वंदन करते आणि परमपूज्य श्रीपाद अवधूत स्वामींचा परिचय माझ्याकडे दिलाय, त्यांनी त्याचं दायित्व माझ्याकडे आलंय। पीठाधीश्वर श्री दत्त पादुका मंदिर ग्राम बांगर जिला देवास, पूर्वाश्रम, इनका नाम है श्रीपाद कुलकर्णी बांगर। यहाँ जो भी श्री केशव अवधूत स्वामी जी ने क्षेत्र के लोग काका महाराज के नाम से जानते थे। काका महाराज ने 12 जनवरी 1978 में इसी पीठ पर समाधि ली। समाधि से 1 वर्ष पूर्व श्रीपाद कुलकर्णी का उपनयन संस्कार करके इन्हें इस पीठ का उत्तराधिकारी घोषित किया था। उस समय श्रीपाद जी की आयु मात्र 7 वर्ष की थी। श्रीपाद जी ने 3 विषय में एमए एवं बीएड किया है। आपने संस्कृत साहित्य, हिंदी साहित्य, प्राकृत भाषा एवं पांडुलिपि विज्ञान में स्नातकोत्तर की उपाधि प्राप्त की है। आपने पारंपरिक वैदिक शिक्षण जिसे संथा कहा जाता है उसकी ऋग्वेद की संथा ली है। अध्ययन के दौरान ही आपका संघ की ओर रुझान बढ़ा और संघ का पूर्णकारी कार्यकर्ता के रूप में कार्य करना आरंभ किया। 99 से 2002 तक आप दिल्ली में पीएचडी हेतु रहे एवं शोध कार्य किया और विश्व हिंदू परिषद का समन्वय मंच का संयोजक पद से आपको नियुक्त किया गया। विद्या भारती के बाल मासिक देवपुत्र के मराठी एडिशन का निर्माण 2008 में आरंभ किया और 2014 में आप मालवा प्रांत के धर्म जागरण के सह संयोजक नियुक्त हुए। 2016 में माँ नर्मदा हिंदू संगम जो महेश्वर में हुआ, इस आयोजन के आप प्रमुख प्रबंधक रहे। इस महाकुंभ में संपूर्ण भारत से जनजातीय बंधुओं के प्रमुख संतों एवं धर्मरक्षा समितियों के माध्यम से लगभग 5 लाख लोगों का एकत्रीकरण किया था। मालवा प्रांत प्रचार प्रमुख भी आप रहे हैं। विश्व संवाद केंद्र के प्रमुख में भी आपने कार्य किया है। और एक जो ट्रस्ट जिसका नाम श्रीमंत बाजीराव पेशवा प्रथम स्मृति प्रतिष्ठान मध्य प्रदेश है, इस ट्रस्ट के आप सचिव रहे। वर्तमान में आप इसके संरक्षक हैं। छत्रपति शिवाजी महाराज के हिंदवी स्वराज के जितने भी सरदार सम्मिलित रहे, उन सब लोगों को लेकर एक हिंदवी स्वराज्य संगठन नामक संस्था का पुणे में निर्माण हुआ है। आप इस संस्था के सहमंत्री हैं। इस संस्था के अध्यक्ष छत्रपति शिवाजी महाराज तंजावूर तमिलनाडु कार्याध्यक्ष श्रीमंत सुचेता महेंद्र पेशवे। नोकरी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून
जिल्हा परिषदेला नोकरी करत असताना त्यांचा अकोल्याशी संपर्क आला. पूर्ण वेळ संघ प्रचारक काका काले होते आणि आज सुद्धा काकांचं एक प्रचारक म्हणून कार्य सुरूच आहे. दत्तगुरु, मी अवंती सचिन आगाशे आज इथे माझं मनोगत व्यक्त करणार आहे. माझ्या आयुष्यात लहानपणापासूनच मला एक असे गुरु लाभले आहे जे माझ्या प्रत्येक अडचणीमध्ये मला योग्य मार्ग दाखवतात. त्यांच्या शब्दांमध्ये ज्ञान आणि प्रेरणा आहे. त्यांनी मला नेहमी योग्य वाट दाखवली, चांगले विचार शिकवले आणि आयुष्यात पुढे जाण्याची ताकद दिली. आज मला मनापासून वाटते की मी खूप भाग्यवान आहे, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात असे गुरु त्यांना मिळत नाही. त्यांनी मला त्याला एक योग्य दिशा दाखवली आहे आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला असे गुरु मिळाले. थँक्यू. आपण ज्यांच्या खरोखर मार्गदर्शनाची वाट पाहत आहेत त्या संतांच्या मार्गदर्शनाकरता ओढतोय. प्रथमतः मी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्याकरिता मी प्रार्थना करतोय. परमपूज्य राम काका केराळकर काका, आम्हाला या ठिकाणी आपण या निमित्तानं मार्गदर्शन करावं. आदरणीय राम काका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. वास्तविक या संतांच्या मांदियाळ्यामध्ये मी एक सर्वसामान्य स्वयंसेवकाने काही बोलावं, पण आता मोठ्यांच्या मनात लहानांना मोठं करावं असं जे काही चिंतन असतं त्याचा हा प्रकार दिसतो आहे. ठीक आहे, प्राथमिक शिक्षक एक आपली भूमिका बजावतो आणि त्या प्राथमिक वर्गात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्याला काही मार्गदर्शन करतो, त्याच्या अडीअडचणीला काही मार्गदर्शन करून त्याचा उत्साह टिकवतो त्या मार्गातला. फार जास्तीत जास्त असेल तर अशी माझी भूमिका असेल. म्हणजे आजचे परमपूजनीय शंकर भारती महाराज यांच्याविषयी पण माझा त्यांचा अकृत्रिम स्नेह, लेना देना कुछ नहीं, किंतु भाव भक्ति से भरे हुए दो मस्त दोस्त कहो, यार कहो, शागिर्द कहो या एक संगठनात्मक दृष्टि से परस्पर का सहयोग लेते हुए चलने वाले सहकारी कहो, ऐसा हमारा नाता आप कह सकते हो. किंतु इनके कुटुंब की एक विशेषता रही है, मी मध्येच हिंदी बोललो सवय आहे तशी. यांच्या कुटुंबाची एक विशेष खासियत आहे की यांच्या कुटुंबात एकदा का कोणी प्रवेश केला की त्या कुटुंबाच्या स्नेहातून तो बाहेर निघणं अवघड असतो. असा माझा प्रवास यांच्या सगळ्या कुटुंबाशी आत्मीयतेचा आलेला आहे. अर्थात याचं माध्यम हे संघ जीवनाचा प्रवासामध्ये आलेले संबंध असा तो प्रवास. परंतु त्या प्रवासासोबतच सखा, सन्मित्र, सहकारी असे जे भाव आमचे तयार झाले आणि एक वडील बंधू, एक लहान बंधू आपल्या अडचणीचा निराकरण करण्यासाठी मोठ्या बंधूला काही विचारतो, असा एक त्यांचा माझ्याविषयीचा अतिशय प्रामाणिक असा बंधुभावाचा संबंध होता. आणि याच नात्यानं आमच्या कोंडुलीकर काका होते, त्यांचा आमच्यावर अकृत्रिम स्नेह. प्रत्येक प्रसंगाला आमची आठवण करून घेणे आणि आम्हाला आमंत्रित करणे किंवा सन्मानानं बोलावणे
असा त्यांचा खाक्या. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात आणि कोणतंही या जगात येणारा सत्पुरुष म्हणा, विभूती म्हणा, किंवा पुढच्या जीवनात सर्वांना मार्गदर्शन करणारा आणि धर्मीय स्थानावर एका विशिष्ट पदावर आरूढ होणारा कुठलाही परमपुरुष असो, त्याच्या मागे स्त्री शक्ती उभी असते असं म्हणतात. नवे अनुभव आहे आमचा. त्या जगदंबा माता स्वरूप अशा त्यांच्या आई यांच्याच पूर्वपुण्याई आणि मार्गदर्शनानं आज आपण शंकर भारती या नावानं यांना ओळखतो आहोत, माझी अशी निश्चित खात्री आहे. पण या जीवाचा जो संबंध असतो ना, हा जीव नेहमी शिवाशी खेळस्त असतो, पण हा जीव आपल्या मायेत अडकलेला असतो. आणि ही जी माया असते ही पुत्ररूपानं माझा मुलगा मोठा व्हावा हे तर प्रत्येक मातेला वाटते, पण माझा मुलगा घर सोडून जावा असं कोणाच मातेला वाटत नाही. हा एक प्रसंग मी अनुभवलेला आहे. याच्याबद्दल माझी त्यांची खटपटही होत असेल. मी थोडासा नितीन दादाच्या तुमच्यासारखा थोडासा स्पष्ट आणि जे मला वाटते ते बोलून मोकळा होणारा असा जीव आहे. त्यामुळे मी त्यांना वारंवार सांगत होतो, हा तुमचा आहे यात काही वाद नाही, पण हा नुसता तुमचा नाही, याला परमेश्वराने ईश्वरीय कार्यासाठी पाठवलेलं आहे एवढं मी निश्चित सांगतो. जो काही माझा इटूक मिटूक अभ्यास असेल, चिटूक, मी काही सद्गुरूची कृपा असेल, जे काही बापदाद्याची कमाई असेल आणि पूर्वसुकृत माझं काय असेल, त्याच्यामुळे मला जे काही वाटत होतं मी बिनधास्त बोलत होतो आणि त्यांना त्याचं कौतुक होतं. बरं का, कौतुक होतं. पण एकीकडून माझ्या मुलाला घराबाहेर काढतो का याचा एक सात्विक संतापही असायचा. मी म्हणतो तो माझा, मी कोण काढणार हो आणि तुम्ही कोण रोखणार. एक दिवशी तुम्हाला त्यांना परवानगी द्यावं लागेल. पण मी आमच्या त्यावेळेसचा नीती, कारण मी एक जण संबोधन करायचो, आज नाही करत, पण एक प्रसंग म्हणून सांग तर त्यांनाच नेहमी सांगायचो की हे बा ते मातृहृदय आहे, त्यांच्या परवानगीशिवाय तू जाऊ शकत नाही. बरं का, संन्यास जीवनामध्ये हा नियम आहे. मातृ आज्ञा, पण जो कोणी अविवाहित आहे त्याच्यासाठी मातृ आज्ञा परमशीर सावंतनी आहे, तशी प्रत्येकासाठी आहे. पण संन्यास घेताना मातृ आज्ञेशिवाय तो संन्यास नाही घेऊ शकत. म्हणून तुम्ही कितीही गलबला करा, आईच्या परवानगीशिवाय तुम्ही जाऊ शकता. आणि तुम्ही त्या जगन्मातेला आळवा, तुमचं इष्ट जे आहे त्याला आळवा आणि तुमची साधना प्रखर करा. पण साधनेसाठी एकांताची आवश्यकता असते. बरं का, आणि हा एकांतात तुम्ही जा आणि मग लोकांतात राहा. लोकांतात राहून तुम्ही एकांत साधू शकत असाल तर तुम्ही लवकर मोठे व्हाल. आणि एकांतातही लोकांताचा विचार करत असाल स्वतःसोबत, तुम्ही उत्कृष्ट योग्य मार्गदर्शक व्हाल. म्हणून तू त्याची चिंता करू नको. ती भगवतीचं स्वरूप असणारी तुझी माता, ती माता भगवती हीच त्यांना मार्गदर्शन करेल आणि एक दिवस त्यांच्या मुखातून होकार निघेल. अजून वेळ यायची आहे. पहिले एक वेळ आली होती, पण त्यांनी त्यांचा अधिकार जो होता त्याचा वापर केला. त्यामुळे भगवंताला भारती महाराज बनवण्याचं त्यावेळेस स्वप्न जे काय होतं ते पुढे ढकलावं लागलं. म्हणजे नियतीच्या मनात पुढे प्रवास होता, पुढचा प्रवास होता. हा माझ्या त्यांच्या जीवनाचा एक भाग आहे. माझे परमपवित्र पूजनीय गुरुजी होते तात्याशास्त्री मुळे महाराज. माझ्या सान्निध्यामुळे नितीन त्यांचं मार्गदर्शन घ्यायचा आणि आमच्या सद्गुरूंचा नितीन अतिशय लाडका. पुन्हा माफी मागतो आजचे शंकर भारती महाराज. कारण असं आहे की धर्म व्यासपीठावर जी व्यक्ती एका अधिकार प्राप्त करून घेतलेली आहे तर त्याच्यासमोर जीव किती मोठा असो, शिवसुद्धा नतमस्तक होतो तर जीवानं नतमस्तक व्हावं काही मोठं कठीण नाही. त्यामुळे मी त्या अर्थानं म्हणतो की आज ते त्या पदाला पोचले आणि महाराजांच्याच मागच्या प्रवासात त्यांच्याच मुखातून मी त्यांचे वाक्य ऐकले
की ह्याच्यानंतरचा माझा कारभार हेच पाहणार आहे. म्हणजे नियोजित शंकराचार्य म्हणायला हरकत नाही. आता हे सामर्थ्य प्राप्त करणं साधन असतं बरं का. पूर्वसंचित जरी असेल तरी पूर्वसंचित असताना वर्तमान कर्म नियत कर्म, हे नियत कर्म तुमच्या त्या वाटचालीवर अखंड प्रखंड आणि प्रचंडपणे मजबूतरित्या असल्याशिवाय तुम्ही तुमचं ध्येय गाठू शकत नाही. आणि तो आज मंगल दिन आपण पाहतो आहे. मला त्यांच्या संन्यास दीक्षेच्या वेळेस त्यांचा खूप आग्रह होता. मलाही खूप जायचं होतं. नव्हे मी आत्म्यानं तिथंच होतो, शरीरानं इथं होतो. काही माझ्या प्रापंचिक अडचणीमुळे मी जाऊ शकलो नाही. पण त्यांना माझा ध्यास होता. आणि आज तरी ते संसार बाहेर असले तरी त्यांनी आज जीवाशिवाचे धागे काही असे तोडलेले नाही आहेत. आणि ह्याच मोठ्या पदावर गेल्यावर मोठेपण सिद्ध करतं. आणि असं आत्मीयता जीवनात धारण केलेला हा व्यक्ती आज या पदावर आरूढ झालेला आहे. आणि याच्यात खारी इतका वाटा माझा आहे याचा मला स्वाभिमान वाटतो. एवढे 2 शब्द बोलून मी माझं रजा घेतो. आपण या ठिकाणी खरोखरच एक सिंहावलोकन त्याला म्हणतो त्या निमित्तानं केलं आणि आमच्यापर्यंत ते पोचलं. त्याबद्दल उपासना मंडळ आपलं सदैव ऋणी होतं, आहे आणि राहील. आजचा समारंभ होत असताना सुनीलदादाजी बोलले की हा योगायोग की वर्षपूर्ती होती आहे आणि स्वामींचं आगमन झालेलं आहे. खरं तर याच्यावर आमचं बऱ्याच दिवसांपासून चिंतन सुरू होतं. मी संतपीठाला या ठिकाणी सांगू इच्छितो की आमची खूप इच्छा होती की वर्षपूर्तीला काय करायचं. म्हणजे सर्वांनी संकेश्वरला जायचं कळत नव्हतं. परंतु तेवढ्यातच या 15-20 दिवसाच्या एक महिन्याच्या आधी दादांचा नियोजित प्रोग्राम आला आणि स्वामी इथे आले. आमच्या सर्वांच्या आनंदाला खरं तर एक आमची जी आंतरिक इच्छा होती ती पूर्ण झाली. आणि दत्त उपासना मंडळाचे सर्व सदस्य या ठिकाणी आज उपस्थित आहेत. आणि परमपूज्य प्रवीणनाथ महाराज, परमपूज्य अवधूतस्वामी महाराज, परमपूज्य आदरणीय रामकाका, आपल्या साक्षीने आम्ही स्वामी चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो की आमच्या दत्त उपासना मंडळाला आपण दरवर्षी ही संधी आम्हाला आपण उपलब्ध करून द्यावी. हीच आमची कळकळीची आणि तळतळीची आपल्या चरणी प्रार्थना आहे. एवढं बोलतो आणि मी मंगेश निकम यांना विनंती करतो की त्यांनी या नंतरचं सूत्रसंचालन सांभाळावं. मंगेश निकम. आता मी परमपूज्य अवधूत स्वामींना सभेचं मार्गदर्शन करण्याची विनंती करतो. श्री गुरुदेव दत्त. आज परमहंस परिवाचकाचार्य शंकर भारती यांच्या ग्रामस्थ आणि दत्त उपासना मंडळ यांच्यातर्फे या आयोजनामध्ये मला निमंत्रण दिलं आणि मला इथं उपस्थित राहण्याचा आदेश परमपूज्य प्रवीणनाथ महाराजांचा झाला. आणि त्याच आदेशानुसार मी इथं उपस्थित झालो. रामदादांनी किंवा आणि लोकांनी परमपूजनीय शंकर भारतींबद्दल ज्या काही गोष्टी किंवा जे काही भावना व्यक्त केल्या आहेत ते आमच्या सर्वांच्या हृदयातल्या त्या भावना आहेत. मी माझं वक्तव्य 2 छोटे ज्याला म्हणतात की घटनाक्रम त्यांच्यावरती मी करून बाकीचं राहिलेलं सगळं काम आदरणीय प्रवीणनाथ महाराज करणार आहे. एक लक्षात घ्या, संन्यास
एक दीक्षा ज्याला आपण म्हणतो, तर आम्ही संन्यासचा फक्त वर अर्थ आम्हाला माहीत आहे. खरं म्हणजे संन्यास ही एक अवस्था आहे, संन्यास ही एक वृत्ती आहे. सनातन भारतीय संस्कृतीमध्ये 4 पुरुषार्थ ह्यांची संकल्पना सांगितलेली आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आणि या 4ही पुरुषार्थांना सिद्ध करण्याकरता 4 आश्रमांची संकल्पना आहे. पहिला आश्रम ब्रह्मचर्य आश्रम, दुसरं गृहस्थ आश्रम, तिसरं वानप्रस्थ आश्रम आणि चौथं जे आहे ते संन्यास आश्रम. प्रत्येक आश्रमामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवून काही ना काही ग्रहण करणं हे त्या आश्रमाचं उद्दिष्ट असतं. ब्रह्मचर्य आश्रममध्ये आम्ही शिक्षा ग्रहण करतो. गृहस्थ आश्रम करताना पाणी ग्रहण संस्कार असतो. वानप्रस्थ आश्रम म्हणजे वान म्हणजे जंगल, तिथं आम्ही जंगल म्हणजे वनामध्ये राहून वैराग्य कसं प्राप्त करावं ह्याचं शिक्षण किंवा त्याचं प्रशिक्षण घेतो. पण तो संन्यास ही जी संकल्पना आहे ह्या तिन्ही आश्रमांच्या एकदम विपरीत आहे. संन्यास हा जो शब्द आहे हा समधन न्यास, ह्याच्यामध्ये न्यास जे आहे हे न्यस संस्कृतचं एक धातू आहे, त्याचा अर्थ होतं त्याग करणं. तिन्ही आश्रमामध्ये आम्ही ग्रहण करतो, परंतु संन्यास आश्रमामध्ये त्याग करतो. सम्यक रूपाने जेव्हा आम्ही सगळं त्याग करतो, त्याग करणं म्हणजे सोडणं. आता विचार करण्याची गोष्ट आहे की प्रत्येक माणसाची आपली जी संज्ञा आहे, त्याचं जे नाव आहे, सर्वात आधी तेच आम्हाला सोडावं लागतं. मग जे मनोविकार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी सोडून एक जीव आणि शिव परमात्मा प्राप्त करण्याकरता आत्मा हे आमच्याकडे जे अधिष्ठान आहे त्याला प्राप्त करण्याकरता जी विधी आहे ती विधी संन्यास आहे. आणि ह्या संन्यासमध्ये त्याग हा सर्वोपरी भाग राहतो. आत्तापर्यंत आम्ही जे ग्रहण केलेलं आहे ते सोडणं जीवनामध्ये, ह्यालाच आम्ही मोक्ष म्हणतो. मोक्ष म्हणजे आम्हाला सर्व लोकांना माहीतच आहे की सनातन हिंदू संस्कृतीमध्ये मोक्ष म्हणजे एक अशी अवधारणा आहे, आमची अशी मान्यता आहे की आमचे हे जे जन्म आहेत हा एकुलता एक जन्म नाही आहे. प्रत्येक जीव असा वंशानुवंश जे आहे जन्मांजन्म घेतो आणि 84 लक्ष योनीमध्ये भ्रमण करतो आणि शेवटी त्याचा जन्म मनुष्य रूपामध्ये होतो. आणि जेव्हा तो मनुष्य रूपामध्ये होतो तेव्हा मोक्ष प्राप्ती करता तो संन्यास ग्रहण करतो. ही एक अवस्था खूप मोठी अवस्था आहे. संन्यास घेतला जात नाही, संन्यास ही एक अवस्था होती. संन्यास जीवनातला एक अंग असतो आणि आम्ही परमपूजनीय शंकर भारती यांच्या जीवनामधनं हा अनुभव आम्ही घेतला असेल. त्यांच्या हातामधला जो दंड आहे हा दंड एक तर ज्याला म्हणतात की शोपीस नाही आहे. आधीच्या काळामध्ये आपण बघतो की राजा जो होता त्या राजाकडे दंड असायचा, त्याला राजदंड म्हणतात. आणि तो राजदंड समाजाला न्याय देण्याकरता, समाजामध्ये अनुशासन देण्याकरता त्यांच्या हातामध्ये दंड असायचा. परंतु त्या राजालाही जो शिक्षा देणारा दंड आहे तो यतीच्या हातामधला दंड आहे, त्याला धर्मदंड म्हणतात. आणि जो व्यक्ती धर्मदंड धारण करतो तो राजालाही नाही संपूर्ण समाजाला एक शिक्षा देतो, समाजाचं मार्गदर्शन करतो. तुम्ही आणि आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला एक असा दंडधारी ज्याचं पावन स्पर्श प्रत्येक स्वरूपामध्ये आम्हाला मिळालेला आहे आणि ते आम्ही असंच आम्हाला मार्गदर्शन प्राप्त होत राहो. एक छोटीशी सूचना ह्या ह्याच्यामध्ये मला करायची आहे की एक लक्षात ठेवा, आम्ही ज्या सनातन हिंदू संस्कृतीला अनुसरण करतो त्याच्यामध्ये जेही आम्ही कार्य करतो ते आम्ही तिथी अनुसार करतो. ठीक आहे, आता स्वामीजी परमपूजनीय शंकर भारतीजी इथं आलेले आहेत, परंतु दरवर्षी हा जो सोहळा आहे 2 जून नाही, त्या दिवशी तिथी होती शुद्ध ज्येष्ठ शुद्ध अष्टमी, ज्येष्ठ शुद्ध नवमी आणि ज्येष्ठ शुद्ध दशमी गंगा दशहरा. तर हे सगळे जे कार्यक्रम आहेत भारतीय पंचांगानुसार केलेच पाहिजे. आणि एक गोष्ट, आम्ही आमचा जो जन्म म्हणजे साजरा करतो, तुम्ही त्याला बर्थडे म्हणता, एक लक्षात ठेवा
आमचा जन्मदिवस हा नेहमी तिथीने साजरा करायचा असतो. तारखेनं हे तारीख ही संकल्पना आमच्या भारतीय संस्कृतीमधली नाही. श्राद्ध आम्ही जे आहे तिथीने करतो. जन्म आमचा सोहळा आहे तो तिथीने करायचा असतो. आमचे राखी, दीपावली, होळी हे सगळे त्योहार आम्ही जे करतो, तसंच हा जो सोहळा आहे दरवर्षी तारखेनं नाही, त्याचा उल्लेखही नाही झाला पाहिजे. आम्हाला त्याचा उल्लेख तिथीच्या रूपाने करायला हवा. आणि एक सूचना, परमपूजनीय शंकर भारती आता ज्या स्थितीमध्ये आहेत ते आमच्याकरता वंदनीय आहेत. त्यांचा आता एक प्रोटोकॉल झालेला आहे आणि त्या प्रोटोकॉलच्या अनुसार आमच्या आधीच्या काळामध्ये त्यांचे जे संबंध होते ते संबंध आम्हाला विसरायचे नाहीत, पण त्यांचा आजचा जो वर्तमान जो प्रोटोकॉल आहे तो प्रोटोकॉल आम्हाला पूर्णपणे पालन करायचा आहे. आणि एक मी लक्षात देतो, काही कार्यकर्त्यांना माझं एक थोडंसं सूचनात्मक एक निवेदन आहे की आज ते आमच्या बरोबर नाहीत तिथं जे आहे, पण मला असं वाटतं 1-2 महिन्यामध्ये त्यांची छोटीशी जी आहे तिथं ज्या मठामध्ये आहेत तिथं त्यांची सगळी ती व्यवस्था होतेच, पण तरी ते आमच्यामधनं आहेत. म्हणून आमच्यापैकी काही लोकांनी त्यांच्याशी सतत संपर्क ठेवून दैनंदिन जीवनामधल्या काही गोष्टी त्यांना गरजेच्या आहेत का हे देखील जे आहे 1-2 कार्यकर्त्यांनी आवर्जून ही जबाबदारी घ्यायला हवी. आणि 2-1 महिन्यामध्ये त्यांच्या सान्निध्यामध्ये जाऊन 1-2 दिवस त्यांच्याबरोबर राहून शिकण्याचा प्रयत्न करावा. एक लक्षात ठेवा, हे आमचं म्हणजे पुन्हा म्हणतो की खूप मोठे भाग्य आहे. तुम्ही आज अपराध क्षमा स्तोत्र जेव्हा तुम्ही वाचन केलं त्याच्यामध्ये आम्ही दत्तरायाला ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी परमपूजनीय शंकर भारती यांच्यावरती लागू होतात. आज जेव्हा तुम्ही उपासना कराल, अपराध क्षमा स्तोत्र जेव्हा जेव्हा तुमच्या वाचनामध्ये येईल, एक लक्षात ठेवा दत्त स्वरूपामध्ये परमपूजनीय शंकर भारती आमच्या समोर आले पाहिजे. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही ज्या सनातन हिंदू धर्माला अनुसरण करतो त्याच्यामध्ये गोत्र आणि प्रवर एक संकल्पना आहे. गोत्र प्रत्येकाचं आपलं गोत्र असतं. ह्या मंचावरती आम्ही जे 3 लोक बसलेलो आहोत हे त्रिप्रवरी आहे आणि आमचं गोत्र सनातन हिंदू धर्म आहे. हे सनातन हिंदू धर्म एक गोत्रीय त्रिप्रवरीय, एक लक्षात ठेवा, हे खिशामागं देवाची एक अभूतपूर्व आणि एक अनोखी संकल्पना आहे. म्हणूनच आमचं भली काय म्हणतात भेट खूप नंतर जरी झाली असली तरी देवानी ही योजना खूप आधीपासून करून ठेवलेली होती. म्हणून ह्या कार्यक्रमामध्ये मला उपस्थित राहण्याची प्रेरणा झाली, उपस्थित झाली, आदेश झाला आणि ते पालन करण्याचा मी प्रयत्न केला. स्वामीजी मी अब्दुल स्वामींचे धन्यवाद मानतो इथे. त्यांनी फार सोपे आणि सरळ शब्दात संन्यास काय असतं तुम्ही समजायला सांगितलं. खूप खूप धन्यवाद प्रणाम. आणि यानंतर मी परमपूज्य प्रवीणनाथ महाराज यांना विनंती करतो की त्यांनी सभेचं मार्गदर्शन करावं. एक मिनिट, स्वामीने आवाज दिला. दत्त सगळ्यांना भूक तरी लागली ना. अधिक विचारतो म्हणजे त्या हिशोबाने बोली नसेल. मंचासीन परमहंस परिवाजकाचार्य श्री शंकर भारती स्वामी महाराज, मंचासीन श्रीपाद अवधूत स्वामी महाराज, पूज्य आई आणि समस्त दत्तभक्त, सगळ्यांच्या अंतर्मनामध्ये दत्तभक्ती वाढलेली आहे. म्हणूनच गेल्या 1 वर्षाआधी जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाची आठवण म्हणून आपण सगळेजण परत इथे गोळा झालेले आहोत. स्वामींनी आता सांगितलं संन्यासाच्या बाबतीत, संन्यास म्हणजे काय. स्वामींनी एक सुंदर वाक्य किंवा एक अशी स्टोरी म्हणू शकतो पण ती सांगितली, सगळ्यांना कळली की नाही माहिती नाही, पण स्वामींनी याच्यामध्ये चतुर्वर्ण व्यवस्था जी आपली जी वर्णाश्रम व्यवस्था ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये आश्रम व्यवस्था जी आहे त्याचा भाव सांगितला. तो म्हणजे कसा, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम
वानप्रस्थ आश्रम या तिन्ही आश्रमामध्ये व्यक्ती घेतो आणि संन्यास आश्रमामध्ये देतो. संन्यास शब्दाची व्याख्या सुद्धा स्वामींनी संस्कृतमध्ये केली. आपण कुठलंही वैदिक कर्म जेव्हा आपण करतो तेव्हा न्यास करतो. न्यास म्हणजे काय? जे काही अशुद्धी असतील आमच्या त्या सगळ्या आम्ही सोडतो आणि ईश्वराला प्रार्थना करतो की या संबंध अंगाची, ज्या अंगांचा आम्ही न्यास करतोय त्यांची तुम्ही सुरक्षा करावी, कारण ही विधी जी आम्ही करणार आहोत त्या विधी करता ऊर्जा आम्हाला प्राप्त होईल. म्हणून संन्यास शब्दाची व्याख्या करत असताना षडन्यासः इति संन्यासः असं म्हटलेलं आहे. षडन्यासः, ज्यांनी 6 सोडले. 6 म्हणजे कोण? 6 म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. ज्यांनी आपल्या जीवनातनं, आपल्या मनातनं, आपल्या कृतीतनं, आपल्या व्यवहारातनं, नवे नवे आपल्या विचारातनं, आपल्या स्वप्नातनं सुद्धा हे 6 सोडले, त्याला संन्यासी म्हणतात. म्हणजे संन्यास ग्रहण करणं सोपं नाही. आम्ही इतके सामान्य व्यक्ती आहोत की याच्यापैकी काही ना काही तर आमच्याजवळ राहतच. एक असे सत्पुरुष होते, ते 4 धाम यात्रेला गेले आणि तिथं आल्यानंतर लोकांनी विचारलं काय सोडलं, तर मी राग सोडला. लोक विचारायला लागले. त्याच्यात एक माझ्यासारखा व्यक्ती पण होता. त्यांनी परत विचारलं का हो तुम्ही काय सोडलं? मी राग सोडला. खूप चांगली गोष्ट. मग नंतर मी माझ्या आणखीन 2-4 परिचित लोकांना घेऊन गेलो की महाराज आता तिथं 4 धाम यात्रा करून आलेले आहेत आणि यांनी काही सोडलंय, पण मला लक्षात येत नाही, काहीतरी म्हणाले होते, हे 2 अक्षराचा शब्द आहे. का हो तुम्ही काय सोडलं? पण मी राग सोडला. परत 3ऱ्या-4थ्या दिवशी गेल्यानंतर परत असंच काही विचारल्यानंतर परत त्यांनी म्हटलं मी राग सोडलाय. पण 8व्या दिवशी गेल्यानंतर ते म्हणाले एक थोबाड येतील तुम्हाला सांगितलं मी राग सोडलाय. असा म्हणजे संन्यास नसतो. आणि आपण सगळ्यांचं असंच असतं. आपण जे सोडलेलं असतं ते खऱ्या अर्थाने सोडलेलं नसतं. म्हणजे तेच सोडलेलं नसतं, बाकी सगळं सोडलेलं असतं. तर आपण स्वामींचं जीवन ऐकलं, स्वामींच्या बरोबर जे लोक शिकलेले आहेत. माझा आणि स्वामींचा काही खूप जुना संबंध नाही, पण मला वाटतं की आमचा गेल्या जन्माचा संबंध असेल कदाचित, आणि गेल्या कितीतरी जन्मांपासून संबंध आहे. म्हणून व्हॉट्सअपवरती नुसते फोटो बघून आम्ही एका दुसऱ्याला समजून गेलो की आम्ही कोण आहोत. माझा फोटो यांच्याजवळ आला, यांचा फोटो माझ्याजवळ आला, आणि आम्ही दोघांना कळून गेलं की आपण एका जातीचे आहोत, है ना. तर असं होतं कधी कधी. तात्पर्य काय की जेव्हा व्यक्ती सगळं करून बाहेर निघतो, सर्व संग परित्याग करून जेव्हा बाहेर निघतो, तेव्हा त्याचा एक प्रोटोकॉल होऊन जातो. आणि मग त्याचा प्रोटोकॉल कोणी सांभाळायचा असतो? त्या व्यक्तीने नाही, पण त्याने ते सगळं सोडलंच आहे, त्याला बंधन नाही. पण त्याचा प्रोटोकॉल त्याला मानणाऱ्या लोकांनी सांभाळायचा असतो. कसे? माझा खूप आत्ताचा संबंध आहे, श्रीपाद स्वामींचा देखील खूप आत्ताचा संबंध आहे. काही लोकांचा तिथे असा संबंध सुद्धा असेल की अगदी लहानपणापासून त्यांनी स्वामींना बघितलं असेल आणि त्यांच्याबरोबर स्वामी खेळले असतील, बाहेर गेले असतील. पण हा सगळा प्रोटोकॉल झाल्यानंतर विसरावा लागतो. एक साधा व्यक्ती जेव्हा नगरसेवक बनतो तेव्हा त्याचा प्रोटोकॉल होऊन जातो की नाही. मग तो नगरसेवक आहे तर मग तो त्याच्या हिशोबाने जाईल, त्याच्या हिशोबाने वागेल, आणि त्याचा प्रोटोकॉल जनमानसाला सांभाळावा लागेल. नगरसेवक, साधा नगरसेवक, खूप मोठा प्रधानमंत्री नाही म्हणत मी. आणि आपले स्वामी भविष्यातले शंकेश्वर पीठाचे शंकराचार्य आहेत हे मी म्हणत नाही, आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे आणि वेळोवेळी मोठ्या स्वामींच्या मुखातून ऐकलेलं आहे. वेळोवेळी त्यांनी असं म्हटलेलं आहे. एवढं मोठं पद ज्यांच्या जवळ येणार भविष्यात, त्यांच्या जवळ जाताना, त्यांच्याशी बोलताना, त्यांच्याशी व्यवहार करताना आपण प्रोटोकॉल सांभाळतोय का हे एवढं बघावं. आपला प्रोटोकॉल व्यवस्थित असला पाहिजे. आपल्याला वाटतं की स्वामींची दीक्षा झाली 1 वर्ष झालं. 1 वर्ष नाही, खूप वर्ष होते. म्हणजे मी स्वामींपेक्षा वयाने खूप लहान आहे, म्हणजे या स्वामींपेक्षा सुद्धा लहान आहे वयाने.
पण संन्यासाच्या सिनियरिटीमध्ये मी सगळ्यात मोठा आहे. पण माझा 15मध्ये संन्यास झाला, मग नंतर स्वामींचा झाला, मग नंतर स्वामींचा झाला. संन्यासी जो असतो त्याचा एक प्रोटोकॉल असतो, त्या प्रोटोकॉलमध्ये त्याला राहायचं असतं. आणि त्यातल्या त्यात जर दंड संन्यास घेतला आहे तर मग तर ती एक स्केलच असते, त्या स्केलच्या बाहेर जायचंच नसतं. इतके नियम पाळावे लागतात. आपण कल्पना करा, कोणी माझ्या गोष्टीचं वाईट मानू नका, आणि मानलं तर टेन्शन नाही, कारण मी आत्ताच निघून जातोय, उद्या नाही आहे तुमच्या इथे, है ना. तर आम्ही रात्री 11, 12, 1 वाजेस्तोवर त्यांच्याजवळ बसतोय. आम्ही उठल्यानंतर ते स्नान करतात आणि संध्या करतात, त्याच्यानंतर काहीतरी पोटात जातं. हे आम्ही काय करतोय? आम्ही त्यांचे भक्त आहोत, आम्ही त्यांचे फॉलोअर्स आहोत. आम्ही डायरेक्ट इनडायरेक्ट त्यांना किती छळतोय, का छळतोय? त्यांनी तर सोडून दिलंय सगळं. त्यांनी तुम्हाला मार्ग दिला, नित्य उपासना करा. उपासना जी आहे, उपासनेचा मोठा आश्रयो उपासने विण निराश्रयो उदंड करिता जयो प्राप्त नो है. त्यांनी तुम्हाला उपासना दिली, ती उपासना करा ना. का त्यांना त्रास देता? सकाळी 6 वाजले नाही की परत कोणी ना कोणी असतं. त्यांची व्यक्तिगत साधना केव्हा होईल? आपल्याला जेव्हा आपण सत्पुरुषाच्या जवळ जातो तेव्हा सत्पुरुष आशीर्वाद देतात. आशीर्वाद देतात म्हणजे स्वतःच्या साधनेचं काही पेमेंट भगवंताला करतात, म्हणून भगवंत तुमच्यावरती आलेलं ते कष्ट दूर करतो आणि तुम्हाला सुखी करतो. हे पहा, हे जे संबंध जीवन आहे ना, हे गिव्ह अँड टेक पॉलिसीवरती चालणार आहे. बरं, तुम्ही द्याल तर तुम्हाला मिळेल. तुम्ही नाम घेतलं तर भगवंत तुम्हाला काहीतरी देईल, नाम नाही घेतलं तर भगवंत तुम्हाला ते देईल जे त्याच्या इच्छेवरती आहे. तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे जर हवं असेल तर तुम्हाला नामस्मरण करावं लागेल, तुम्हाला उपासना करावी लागेल, तुम्हाला दिनचर्या व्यवस्थित ठेवावी लागेल, स्वतःच्या जीवनाचा सुद्धा एक प्रोटोकॉल बनवावा लागेल, त्याप्रमाणे वागावं लागेल. सगळ्यांच्या भावना आहे आणि उत्कट भावना आहे. प्रत्येकाला वाटतं मी एवढं सांगावं, मी एवढं करावं, मी हे विचारावं, मी ते विचारावं. पण हे सगळं करत असताना ती एक वैज्ञानिकांनी आविष्कार करून ठेवलेली एक डब्बी असते ना, बाहेर ती दरवाजावर असते किंवा भिंतीवर असते आणि ती टिक 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 चालत राहते. तिच्याकडे लक्ष गेलं पाहिजे. कारण व्यक्ती जेव्हा साधना करतो, ते साधना जर करणार नाही तर आशीर्वादामध्ये बळ कसं येईल? आणि मग आम्ही काय नंतर म्हणू? आम्ही म्हणजे आपण नाही म्हणणार, जनमानसाची ही स्थिती आहे. आम्ही त्या महाराजांकडे जायचो, सुरुवातीला तर आमची कामं झाली, आता काही आमचं काम होतच नाही. आम्ही इतक्या वर्षापासून त्या महाराजांशी जोडलेलो आहोत, आमचं काम होतच नाही, दुसऱ्यांचं होतं. अरे दुसऱ्यांचं होतं म्हणजे दुसरे त्या श्रद्धेने येतात, त्यांनी सांगितलेलं काम करतात. आम्ही इतके वेळा त्यांच्या इथे गेलो की आम्हाला ती जवळीक मिळाली. अरे जवळीक मिळाली हे आमचं भाग्य आहे, पण आम्ही त्या जवळीकीचा दुरुपयोग करतो आणि आम्हाला असं वाटतं अरे महाराज तर आमचीच आहे, कधी जाऊ शकतो, काही फोन करायची गरज नाही, काही अपॉइंटमेंट घ्यायची गरज नाही. दरवाजा वाजवला, गेले आतमध्ये, धाड दिसते नाही. आणि बरं महाराज जर झोपायला गेले तर आपण त्याच्यावरून वा आज इतक्या लोक झोपताय. अरे एवढं बोलायचा आम्हाला अधिकार आहे का? अरे तुम्ही म्हणाल अहो तुम्ही काय बोलताय, प्रवचन कशावरती देताय, का बोलताय? मी या गोष्टीवरती बोलतोय की आपल्या समोर जे व्यक्तित्व बसलेलं आहे त्या व्यक्तित्व कुठल्या पोस्टवरती आहे, काय आहे, कसं आहे, विचार करा. एखाद्या राष्ट्राच्या प्रधानमंत्रीचं कार्टून काढलं तर केवढं मोठं वादविवाद होतो की नाही? का तर त्याच्या हिशोबाने ती गोष्ट चुकीची आहे, ती अनुचित आहे, त्याच्या प्रोटोकॉलला जात नाही. त्याला आपण छळू शकतो का? त्याला आवाज देऊ शकतो का? नाही देऊ शकत. मग आपण हा विचार करावा. आणि एक मात्र सांगतो, आपण जर भगवंताला त्रास दिला तर भगवंत आपल्याला कसं करेल? भगवंताला आपण त्रास देऊ शकतो का? भगवंत भक्ताच्या प्रत्येक त्रासाला दूर करण्याकरता येतो, असं खूप ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे, खूप लोकांना अनुभव आलेला आहे, सगळं काही आहे. पण मग तो तिथेच येतो ना जिथे भक्ताची तेवढी आर्तता असते. आणि आर्ततेचे जे प्रश्न असतात ते असे छोटे छोटे नसतात हो.
इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात मॅच्युरिटी. कल्पना करा, एक MCA करणारा किंवा MBA करणारा स्टुडंट जातोय टीचरकडे लिटरेचरच्या, इंग्लिश लिटरेचरच्या, आणि त्यांना विचारतो, सर व्हॉट याने क्या. चालेल का? तुम्हाला कळलं? सांगा कोणी, व्हॉट याने क्या, व्हॉटचं मिनिंग काय म्हणा, सांगा काय. अहो सगळे शिकलेले आहेत ना, बोला ना, व्हॉट म्हणजे काय. कोणीच नाही बोलत. आश्चर्य. पण तुम्ही व्हॉट म्हणजे काय हेच नाही सांगू शकत, तर मग आपण कसं अध्यात्मात जाऊ. आणि व्हॉट म्हणजे काय हेच जाणून घेण्याकरता त्यांनी संन्यास घेतला. आपण म्हणतो ना स्वतःची शोध करायचा, स्वतःचा शोध करायचा, आत्मसात करायचं. तर ते आत्मसात करणे म्हणजे मी कोण आहे याचा शोध घेणे, आणि तो शोध घेऊन मग जगाला सांगणे की अरे बाबा, मी जो आहे ना तत्वमसी, तोच तू पण आहे. पण त्यांना शोध तर घेऊ द्या. मी माझ्या खूप जवळचे म्हणून मी की रोज फोन थोडी लावतो. ते जेव्हा फ्री होतात शंकेश्वरला, तेव्हा मला एक कॉल करतात, आज मी फ्री आहे, म्हणजे त्यावेळेस बोलतो. मी कधी स्वतःहून नाही लावत फोन. मला माहिती नाही आज कोणत्या अनुष्ठानामध्ये कुठे बसले, काय, ते केव्हा फ्री होतील, मग आपण का फोन लावायचा. म्हणून आजकाल मी जेव्हा परिभाषा सांगतो तेव्हा असंच म्हणतो, जे म्हणजे संन्यास म्हणजे जो 6 वस्तूंचा त्याग करतो ना, षडन्यास हा इति संन्यास, मी त्याच्यात 8 जोडतो, आणखी 2 आणखीन जोडतो. एक मोबाईल आणि एक सोशल मीडिया. या सगळ्यांचा जो त्याग करेल, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, मोबाईल, सोशल मीडिया, तो संन्यास. खरं आहे ना. कारण आमची इच्छा नसताना सुद्धा आम्हाला फोन येत राहतात. बरं, समजा फोन नाही उचलला तर नंतर समजा कधी चुकून उचलला किंवा कॉलबॅक जरी केला तरी काय म्हटलं जातं, इतके बिझी होते का की आमचा फोन नाही उचलला. आमचा हो आहे, आमचा नाही उचलला. तुमच्याबरोबर 54 वर्षापासून आहे, 55 वर्षापासून आहे. मी 54-55 करता म्हणतो की याच्या पुढचं माझं वय नाही आहे. एवढ्या वर्षापासून मी आहे तुमच्या बरोबर, मग तरी सुद्धा तुम्ही आमचा फोन नाही उचलला. हा प्रोटोकॉल नाही आहे. मी फक्त ते कळकळीने निवेदन करतोय, आपण सगळे स्वामींच्या खूप जवळीचे आहोत. आपण जवळ आहोत, हृदयाने जवळ आहोत, मनाने जवळ आहोत, नवे नवे आपण संबंधांनी सुद्धा जवळ आहोत. फक्त एक काम करा, त्या जवळीकीचा उपयोग म्हणजे सदुपयोग करा, दुरुपयोग नका करा. मुळी दुरुपयोग नका करू. आणि याच्यात समजा कोणी असे बसले असतील ज्यांनी स्वामींकडनं अनुग्रह घेतलाय, तर कृपा करून स्वामींनी सांगितलेली साधना रोज करा, रोज करा, नित्य करा. तुमची कन्सिस्टन्सी मेंटेन राहील तर तुम्हाला सिद्धी मिळेल. संस्कृतचा एक श्लोक आहे, लक्ष्य एकम तू निश्चित तत्रैकाग्रम मनः कुरु संयमेन कृतोभ्यास शीघ्रम सिद्धिं प्रयच्छति. हा महाभारतातला श्लोक आहे. केव्हाचा, जेव्हा द्रोणाचार्य अर्जुनाला आणि पांडवांना शिकवत होते तेव्हा त्यांनी प्रश्न विचारला होता, तुम्हाला झाडावर काय काय दिसतं. तेव्हा अर्जुनाने म्हटलं होतं, मला फक्त त्या चिमणीचा डोळा दिसतोय. अर्थ तोच आहे, लक्ष्य एकम तू निश्चित. आपल्या जीवनाचं एक लक्ष्य निश्चित करा. तत्र एकाग्रम मना करू, तिथे आपलं मन एकाग्र करा. आणि परत संयमेन कृतोभ्यास, कन्सिस्टन्सी, संयमपूर्वक अभ्यास करा. तुम्हाला सिद्धी सगळ्यांना मिळेल, सफलता सगळ्यांना मिळेल. भगवंतानी सगळ्यांना मानव देह दिला म्हणजेच सफलतेकडे जायचा दिला आहे. आम्ही असफल होऊ शकत नाही, पण त्याच्याकरता आमची कन्सिस्टन्सी ब्रेक नको व्हायला. आमची जर कन्सिस्टन्सी ब्रेक झाली तर मग आपण असफल होऊ. म्हणून प्लीज माझं निवेदन आहे की स्वामींच्या खूप जवळ राहा, आत्मिक दृष्टीने, साधनेच्या दृष्टीने. खूप जवळ राहिल्याचा दुरुपयोग नका करू. एक प्रोटोकॉल मेंटेन करा. तसं आमचा प्रोटोकॉल असतो ना, आम्हाला 10 वाजता भूक लागते, 11 वाजता आम्ही जातो. म्हणून पहिला प्रश्न मी आज विचारला होता, भूक तर नाही लागली, नाही तर मी बोलणार नाही, सगळेजण जेवायला जाऊ. तात्पर्य आहे की जसं आमचं जीवन आहे तसं त्यांचं आध्यात्मिक जीवन आहे. अन्नाचं महत्व नाही आहे, दीक्षेचं महत्व नाही आहे, महत्व आध्यात्मिक जीवनाचं आहे. आम्ही जितके सांसारिक लोक त्यांच्या जवळ जातो, त्यांना सांसारिक प्रश्न विचारतो, सांसारिक तत्व विचारतो, तितके ते सांसारिक व्हायला येतात.
त्यांना जावं लागतं, कारण कुठलाही अनुभव, कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायचं तर त्या ठिकाणी जावं लागेल. तिथलचं उत्तर तिथेच सापडतं. मग त्यांनी संन्यास ग्रहण केला आहे. संन्यास ग्रहण केला म्हणजे घर नाही सोडलंय, संन्यास ग्रहण केला म्हणजे आपल्याला नाही सोडलंय. एक लक्ष आहे सनातन संस्कृतीचं की संन्यास घेतल्यानंतर मोक्षाची प्राप्ती, मी कोण आहे याचा शोध करायचा, आणि तो शोध पूर्ण झाला की मग जगाला सांगायचं. शंकराचार्यांचं महान वाक्य, तत्त्वमसी. तत् म्हणजे तू, त्वम म्हणजे तू, तत् म्हणजे वो, आणि असी म्हणजे आहे. तू तोच आहे. कोण तो? जो मी आहे. मीचा शोध केल्यानंतर मी मला कळतं. नुसता श्लोक नाही आहे. ममै वांशो जीवलोके जीवभूत सनातन भगवद्गीतेचा. भगवंताने म्हटलं माझा अंश प्रत्येकामध्ये आहे, याचा अर्थच आहे की तो तूच आहे. पण तुला स्वतःचा शोध घ्यावा लागेल, त्याच्याकरता साधना करावी लागेल, जप करावा लागेल. आपल्याला जो गुरुमंत्र मिळाला याचा अर्थच आहे की आपल्याला ती गुरु किल्ली मिळाली, मास्टर की. संसारातले सगळे लॉकर त्याच्याने उघडले जातात. जगातली कुठलीही समस्या अशी नाही जी तुमच्या गुरुमंत्राच्या जपानी सॉल्व्ह होणार नाही. दैविक आणि भौतिक तिन्ही समस्या, अधिदैविक, अधिभौतिक, आध्यात्मिक, जे तिन्ही ताप आहेत ना, हे तिन्ही ताप नुसत्या तुमच्या गुरुमंत्राने सॉल्व्ह होतील. हा अनुभवाने सांगतोय मी. पण मग त्याच्याकरता आम्हाला गुरुमंत्र करायचा आहे. आणि एक गोष्ट सांगतो, ज्यांनी गुरुमंत्र घेतलाय त्यांना, म्हणजे परत स्वामींचाच नाही कोणाचाही, जर आम्ही गुरुमंत्र करत नाही तर ती माळ गुरुला करावी लागते. आणि जेव्हा गुरुला करावी लागते तेव्हा गुरुला त्याचा त्रास होतो. स्वतःची साधना करेल की शिष्यांच्या माळी करत फिरेल. हा विचार करा. एक दिवस जरी तुम्ही अब्सेंट झाला, तुम्ही खाणं विसरत नाही, तुम्ही रडणं विसरत नाही, तुम्ही गाणं विसरत नाही, नाचणं खेळणं खिदळणं विसरत नाही, मग गुरुमंत्र का विसरता? गुरुमंत्र करता का वेळ मिळत नाही? 2 पोळ्या कमी खा, 1 सिरियल कमी पहा. तुम्ही सिरियल नाही बघितलं तर त्याची TRP मरणार नाहीये, तो रस्त्यावरती येणार नाही भिकारी होऊन. पण तुम्ही माळ नाही केली तर नक्कीच तुम्ही जगातले सगळ्यात मोठे भिकारी ठराल. म्हणून गुरुमंत्राची माळ करा, गुरुमंत्र करा. आणि तो करायला लागला की तुम्हाला स्वतःला अनुभव येतील. मग स्वामींच्या जवळ येऊन तुम्ही प्रश्न नाही विचारणार की या प्रॉब्लेमचं सॉल्युशन काय. स्वामींना हे सांगाल की प्रॉब्लेम ज्या आल्या होत्या त्या गुरुमंत्रांनी चालल्या गेल्या, म्हणून आता आशीर्वाद स्वरूप तुम्हाला नमस्कार करायला आले की आम्ही नमस्कार करतो, तुम्ही आशीर्वाद असाच ठेवा, असाच राहू द्या. अशी जर भावना निर्माण होईल तर खऱ्या अर्थाने आम्ही स्वामींचे अनुगामी आहोत. अशा भावनेमुळे आम्ही स्वामींच्या जवळ आहोत, ही भावना होईल. प्रेमापोटी संत सगळं विसरतात, पण जे दंडी संन्यासी असतात त्यांनी प्रेम जरी केलं, भावनात्मक दृष्टीने जरी सगळ्यांवरती कृपा केली, तरी सुद्धा त्यांना त्यांचे नियम पाळावे लागतील. कारण सनातन संस्कृतीमध्ये दंडी संन्यासी जे आहेत त्यांचे सकाळी उठल्यापासून घेऊन रात्री झोपेपर्यंत कट्टर नियम आहे, कट्टर. त्याच्यामध्ये कुठलंही एक्सक्यूज नाहीये. आता स्वामींनी एक अधिक मासाकरता आम्हाला जपाची विधी सांगितली आहे, 54 माळा रोज करायची. मी अगदी हृदयावरती हात ठेवून सांगतो, असे कितीतरी लोक असतील ज्यांच्या एका दिवसात 54 माळा नाही होत. मग त्या 54 मधनं काही करतात, काही संध्याकाळी करू, काही उद्या करू. हे एक्सक्यूज कोणी दिलं? जेव्हा की स्वामींनी तर स्पष्ट त्याच्यात सांगितलं होतं, पूर्ण कुटुंबाने मिळून 54 करा, पूर्ण कुटुंबाने मिळून करा. म्हणजे प्रत्येकाला मुश्किलीने 8-8 10 देते. पण त्याच्यात सुद्धा एक्सक्यूज असतं, तू करून घे, मग मी संध्याकाळी करीन, मग मी दुपारी करीन, आत्ता मला जायचंय, नंतर येऊन करीन. साध्या 54 माळीचं अनुष्ठान आमच्याच्याने होत नाही. पण आम्ही एक श्रेष्ठ पुरुषाच्या जवळ जाऊन त्याचा प्रोटोकॉल तोडून त्यांच्याजवळ फक्त डिमांड करत राहतो. खूप विचार करा, माझ्या गोष्टी वाईट लागतील खूप. मी अगदी टिपिकल सिरियलच्या सासूसारखं बोलतोय, ते जरुरी पण आहे. पण माझं फक्त एक निवेदन आहे की जेव्हा आपण भक्ती करायला जातो ना, तेव्हा आपल्या सद्गुरूचं, आपल्या गुरुचं लक्ष ठेवायचं. आपल्यामुळे त्यांना कष्ट तर नाही होते याची जाणीव जर आपल्याला झाली तर तुम्हाला बाकी काही करायची गरजच नाही. सद्गुरू तुमचं तसंच कल्याण करते. आणि आता असंच सगळ्यांचं कल्याण होवो, ही साठा उत्तराची कहाणी
पाचावतोय सफळ संपूर्ण मी संपवतो. वाईट वाटलं असेल 2 पोळ्या जास्ती खा. ठीक आहे. सगळ्यांना विनंती, महाराजांनी जास्त फॉलो करा. आणि एक सांगू इच्छितो, भुकेसाठी मला नाही वाटत इथे कोणी व्याकुळ झालं असेल, पण संत वाणी ऐकण्यासाठी आम्ही जरूर व्याकुळ आहोत. आणि तसंच कार्यक्रम पुढे नेऊया. परमप्रभाती महाराज यांचं आशीर्वचन ऐकण्यापूर्वी मला थोडा त्यांचा संक्षिप्त परिचय देण्याचा मी प्रयत्न करतो आहे. स्वामींचा कृपेने हा प्रयत्न मी करतो आहे. परमपूज्य शंकर भारती महाराज यांचा जन्म 13 जून 1968 चंद्रपूर येथे झाला. बालपणी त्यांचे रूप अतिशय मोहक होते. पुरळे केस, निरागस चेहरा आणि बालकृष्णासारखे तेजस्वी व्यक्तिमत्व पाहून सर्वांनाच त्यांच्याविषयी विशेष आपुलकी वाटायची. त्यांच्या जन्मावेळी ते मांडी घालून जन्माला आले. त्यावेळी त्यांच्या आजोबांनी हे बालक पुढे खूप मोठे होणार असे उद्गार काढले होते. त्यांचे प्राथमिक आणि पुढील शिक्षण अकोला येथे झाले. त्यानंतर त्यांनी संत काळगे बाबा अमरावती विद्यापीठमधून संस्कृत, फिलॉसॉफी, समाजशास्त्र या विषयांमध्ये MA पदवी संपादन केली. आपल्या विद्वत्तेच्या बळावर त्यांनी प्रसिद्ध वृत्तपत्रात यशस्वीरित्या पत्रकारिता केली. स्वामींचा स्वभाव लहानपणीपासूनच अत्यंत शांत, संयमी, प्रेमळ आहे. भांडणे, वादविवाद करणे किंवा कोणालाही दुखवणारे वर्तन त्यांना कधीच आवडत नसे. त्यांच्या व्यक्तिमत्वात लहान वयातच गंभीरता, संवेदनशीलता, आध्यात्मिकतेची बीजे दिसून येत होती. बालपणी त्यांना खेळ फार आवडायचे. खेळ जसे काही गोट्या खेळणे, व्हॉलीबॉल, कबड्डी, बास्केटबॉल यासारख्या खेळामध्ये ते उत्साहाने सहभागी होते. अभ्यास, खेळ, सुसंस्कार यांचा सुंदर समतोल त्यांच्या जीवनात सुरुवातीपासूनच दिसून येत होता. निरागस बालकापासून विद्वान, अध्यात्मनिष्ठ आणि लोकहितेशी व्यक्तिमत्वापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. त्यांच्या जीवनातील साधेपणा, ज्ञानप्रेम, आध्यात्मिक ओढ आजही अनेकांना प्रेरणा देत आहे. परमपूज्य श्री शंकर भारती स्वामी महाराज बालपणापासून अत्यंत साधे, विरक्त आणि अध्यात्मनिष्ठ आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारचा मोह नाही. कोणी काही मागितले तर ते आनंदाने देऊन द्यायचे. सांसारिक कार्यक्रमापेक्षा त्यांना साधना, नामस्मरण आणि पारायण यांची विशेष आवड लहानपणीपासून होती. गाणगापूर ते वास्तवात असताना त्यांनी सलग 7 दिवस पारायण केले आणि त्या काळात त्यांनी केवळ खरी साखर खाऊन ते सलग 7 दिवस पारायण पूर्ण केले. कामावरून परतल्यानंतरही ते नियमितपणे नित्य उपासना साधनेत मग्न असत. अनेक भक्तांना त्यांच्या स्वरूपात दत्तगुरू यांचे दर्शन झाल्याचा अनुभव आहे. त्यामुळे भक्तांच्या दृष्टीने ते केवळ एक व्यक्ती नसून एक दिव्य, अलौकिक आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक आहे. असे भरपूर अनुभव आपले दत्त उपासना मंडळ यांच्याकडून मला ऐकण्यात मिळाले. आणि जसं सुरुवातीला प्रस्तावनेत सुनील राजे सरांनी म्हटलं होतं की दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी जी उपासना असते, त्यातून पण आज एक मला नवीन गोष्ट माहीत पडली की ही उपासना नुसती नामस्मरण किंवा ही रेग्युलर उपासना नसून त्यात अजून एक स्वामींनी ॲडिशन केली आहे. ती म्हणजे ही उपासना सात्विक अन्न, शुद्ध जल ही कसं प्रसाद आणि तीर्थ बनू शकतं, हा पण या उपासनेमागचा एक उद्देश आहे. आपल्या या हिंदू राष्ट्र भारतामध्ये ज्या पद्धतीच्या विविध समस्या निर्माण होत आहेत, तर त्याच्यावर वाटतं की आपण या क्षेत्रात काम करत असताना आपण उपाययोजना करत असतो, परंतु त्या उपाययोजना किती तोकड्या पडतात आहेत आणि आता काय करावं असं नेहमी वाटत असतं. परंतु आजच्या सर्व या परमवंदनीय, परमपूजनीय सर्व महात्म्यांच्या तोंडून जी विचार आपण व्यक्त झालेली आहे, त्यातून एक असं लक्षात यायला लागलंय की जोपर्यंत ह्या सर्व क्षेत्रांना धर्माचं अधिष्ठान लाभणार नाही, जेव्हा मानवी मूल्यांचं जे उत्कृष्ट जी आचार आपल्याला सांगितलंय त्या आचारांचा आम्ही अनुवर्तन किंवा वर्तनामध्ये त्याचं आम्ही आणणार नाही, तोपर्यंत हा आमचा हिंदू राष्ट्र, हे आमचं भारत राज्य जे आहे
ते समस्यांनी जे सातत्याने समस्या वाढतात आहेत त्या समस्यांचं निर्मूलन जर व्हायचं असेल तर सर्वच या क्षेत्रांना धर्माचं अधिष्ठान हे गरजेचं आहे. आज आपल्या सर्वांना या सर्वांचं जे काही आपल्याला मार्गदर्शन अत्यंत मोलाचं, अतिशय संकटाचा काळ ह्या संपूर्ण जगावर असताना आज आपल्याला आपल्या मनाचं किंवा आत्म्याचं जे काही आपल्याला विकास करायचा आहे किंवा आपल्याला जे काही विहित कर्तव्य करायची आहे ती कर्तव्य करताना आपली स्थिती, मनाची स्थिती कशी असली पाहिजे त्या संदर्भातलं मोलाचं मार्गदर्शन आपल्या इथल्या मान्यवरांनी केलं. त्यासाठी आपण काही आभार व्यक्त करणार नाही आहोत, तर कायम स्वरूपी आपण या सर्व महान संतांचं ऋणी राहू इच्छितो. आणि इथे जे जे आपल्याकडून जेही आम्हाला आशीर्वचन मिळालेले आहेत त्या बाबतीत आम्ही ते वर्तनात कसे आणू त्याकरता सातत्याने चिंतन प्रक्रिया आमची सुरू असेल. आणि इथे बसलेल्या सर्व जण इथे आलेत आणि तुम्ही आलेत, मला वाटतं प्रत्येकजण मनामध्ये व्यक्त होत असेल की आम्ही खूपच भाग्यवान आहोत की आज हे सगळं काही ऐकलंय. त्यामुळे इथे मी कोणाचेही आभार मानणार नाही. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये होवावे जी. येथ म्हणी श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया